भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे। महिमा स्वामी समर्थांच्या। पुष्प चौथे स्वामींनी अद्दल घडवली। ही गोष्ट आहे रामभाऊ आणि रमाबाईंची। एका छोट्याशा गावात दोन्ही नवरा बायको शेती करून आपले पोट भरत असत। घरात धनधान्य भरपूर होते। रमाबाई मात्र कंजूस स्वभावाच्या होत्या। रमाबाईकडे जो कोणी भिक्षा मागायला येई त्यांना तर त्या भिक्षा देत नव्हत्या, परंतु त्यांचा अपमानही करत होत्या। रमाबाईला रामभाऊने खूप वेळा समजावलं, परंतु त्यांचा रमाबाईवर काहीच उपयोग होत नसे। अगं, आपल्याकडं काही कमी आहे का? दारावर कुणी भिक्षा मागायला येत असल तर थोडी देत जा ना। एके दिवशी एक भिक्षुक रमाबाई यांच्या दारावरती आला आणि त्यांना भिक्षा मागायला लागला। भिक्षान दे माई। रमाबाई घरातून दारात आल्या आणि त्या भिक्षूला म्हणाल्या, माझेच दार मिळाले असे का तुला सकाळी सकाळी भीक मागायला? चलने की तो तसं नाही माते, सर्वांचे दार मला सारखेच। वा रे वा, भीक मागून खातोस तर खातोस, उलट थोबाड वर करून मला उत्तर देतोस। तुला मी भिकेचा एकही कंठला इथून पुढे देणार नाही मी। भिक्षुकाने रमाबाईकडे बघून स्मित हास्य केलं व तेथून निघून गेला। दुसऱ्या दिवशी रमाबाईंचा डावा हात निर्जीव झाला। रमाबाईला त्या हाताने काहीच काम करता येईना। अहो, कामाचं तर सोडाच, त्यांना तो जाग्यावरून हलवता देखील येत नव्हता। रामभाऊ आणि रमाबाई यांनी गावातील सर्व वैद्यांची औषधे व सल्ले देखील घेतले। काही दिवसानंतर एक स्वामी भक्त रामभाऊंना येऊन भेटला व म्हणाला, रामभाऊ, रमाबाईचा हात समध्यासनी दाखवून झाला आहे। माझा ऐकाल तर स्वामीकडे एकदा जाऊ तर बघा, बघा काय फरक पडतोय का? रामभाऊंनी एकदा विचार केला, एकदा जाऊन बघण्यास काय हरकत आहे। रामभाऊ आणि रमाबाई दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी स्वामींकडे पोहोचले। रामभाऊ यांनी स्वामींना सर्व प्रकार सांगितला। तुम्ही माझ्या भेटीला आला, मग काही प्रसाद नाही आणला? आणला आहे ना स्वामी, असे म्हणत रामभाऊंनी स्वामींच्या समोर आणलेले पेढे ठेवले। उचल हे पेढे आणि दे त्याला खायला, असं म्हणत त्यांनी त्यांच्यापासून थोड्या अंतरावर बसलेल्या एका भिकाऱ्याकडे बोट दाखवले। रामभाऊंनी ते पेढे उचलले। एवढ्यात स्वामी म्हणाले, थांब, तू नाही, तिला द्यायला सांग। रमाबाई म्हणाल्या, अहो महाराज, हा प्रसाद तर तुमच्यासाठी आणलाय। मी सांगतोय ना, मग दे ना त्याला खायला। छे छे, हे पेढे तर मी तुमच्यासाठी आणले, त्या भिकाऱ्यासाठी नाही। ठीक आहे तर मग आल्या पावली परत जा। रामभाऊ म्हणाले, नाही स्वामी, चुकलं आमचं, हिच्या वतीनं मी माफी मागतो। मी समजावतो हिला। आता एकच मार्ग आहे, आता तू तुझा अहंकार बाजूला ठेवून त्याला पेढं दे, नाहीतर जन्मभर अशीच राह। बघ बघ तुला काय पटतंय ते। शेवटी ते पेढे घेऊन रमाबाईंनी भिकाऱ्याला दिले। त्या भिकाऱ्याला पेढे देताच चमत्कार झाला। रमाबाईंचा हात नीट झाला। रमाबाईंना आपली चूक कळली आणि त्यांनी स्वामींचे लगेच पाय धरले व त्यांची माफी मागितली। आणि स्वामी म्हणाले, आपण जर दुसऱ्याला सुख दिले तर आपली दुःखे आपोआप दूर होतात। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ।